नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या विशेषची सुरुवात विधान परिषद निवडणुकीच्या बातमीनं. विधान परिषदेच्या 9 जागा 13 मे रोजी रिक्त होणार आहेत. त्यासाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. 9 पैकी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत आणि त्यासाठी अर्थातच प्रयत्न सुरू झालेत. राज्य भाजपचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजित सिंग निंबाळकर, राम सातपुते हे नेते परिषदेसाठी उत्सुक असल्याचं कळते. पण यातल्या कुणाला संधी मिळेल याबाबत आता कोणतेही भाकीत वर्तवणं निरर्थक ठरेल. कारण भाजपच्या कार्यपद्धतीनुसार ऐन वेळेला नावं जाहीर केली जातात आणि त्यात अनेकदा सर्वांना आश्चर्य वाटेल अशी ही नावं असतात. राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी याचं कसं विश्लेषण केलंय बघूया. 13 मेला रिक्त होणाऱ्या या जागा भरण्याकरता भारतीय जनता पक्षाने आतापासून सुरुवात केली. माधवी नाईक, रणजित सिंग निंबाळकर, केशव उपाध्ये आणि राम सातपुते अशी 4 नावं भारतीय जनता पक्षाच्या या सदस्यांमध्ये चर्चिली जात आहेत. माधवी नाईक या भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस आहेत आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये संचालिका म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत. रणजित सिंग निंबाळकर हे तर पक्षाचे खासदार आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये ते मोठ्या प्रकारे निवडून आले होते. 24च्या निवडणुकीमध्ये ते खासदारकीसाठीच उभे होते, पण ते पराभूत झाले. त्यांचं आता पुन्हा पुनर्वसन भारतीय जनता पक्षाला करायचं आहे, म्हणून येत्या विधान परिषदेमध्ये त्यांचं नाव पुढे येईल अशी शक्यता आता दिसते. तिसरं नाव आहे केशव उपाध्ये. भारतीय जनता पक्षाचे पक्षप्रवक्ते म्हणून गेले अनेक वर्ष ते काम करत आहेत आणि उत्तम बाजू मांडण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलंय. पण त्यांच्याहून ज्युनियर असलेले काही प्रवक्ते हे आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये निवडून आले. त्यांना नगरसेवक म्हणून त्यांना संधी देण्यात आली. पण गेल्या अनेक वर्षापासून संधी असूनही केशव उपाध्ये यांचा विचार झाला नव्हता. पण या विधान परिषदेमध्ये त्यांचं नाव येईल अशी शक्यता आहे आणि सध्या ते चर्चेत आहेत. याशिवाय राम सातपुते हे भारतीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी आहे आणि पक्ष त्यांचंही पुनर्वसन या माध्यमातून करेल अशी शक्यता आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये 4 जी नावी येतील ते निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाची असेलच. ही नावं आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कोरम पूर्ण होईल आणि विधान परिषदेमध्ये माधवी नाईक, रणजित सिंग निंबाळकर, केशव उपाध्ये आणि राम सातपुते जातील असं दिसून आले.